कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या पत्रकाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला. साक्रीत 2,86,200 रुपयाचा ऐवज लंपास. साक्री शहरातील मुकुंदनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदनगर येथील प्लॉट नंबर 50 मध्ये राहणारे पत्रकार जितेंद्र जगदाळे हे कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू सोन्याची एक चेन 12 ग्रॅम, 1,80,000 रुपयाची सोन्याची कानातले रिंग 2 ग्रॅम, 3,000 रुपये रोख रक्कम, 35,000 रुपये नोकॉन कंपनीचा कॅमेरा, 64 GB मेमरीसह 72,000 रुपये चांदीचे 4 बेले, 12,000 रुपये लक्ष्मीची चांदीचे 3 शिक्के, 6,000 रुपये गणपती मूर्ती पितळी 500 रुपये, अन्नपूर्णा मूर्ती पितळी 200 रुपये असा सुमारे 2,86,200 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती श्री जगदाळे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरीचा छडा लावण्यासाठी धुळे येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. धुळे येथील मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिंगरप्रिंट व तांत्रिक पुरावे संकलित केले. या प्रकरणी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. तर रात्रीची गस्त वाढवावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जितेंद्र गुरव, साक्री.